आत्मानंद आहे बोध आहे असं म्हटलं आहे. ज्याचा मंद अधिकार आहे ज्याच्याकरता हे आत्मानंदाचं प्रकरण 12 आहे बघा. तेव्हा आनंद हे कोणाचं स्वरूप आहे मग? परमात्म्याचं नाही का. हे सांगितलं आत्मनस्तु काम आहे सर्वं प्रियं. आत्मा प्रेमाचा विषय आहे. प्रेमाचा विषय जो असतो तोच आणखी आनंद स्वरूप असतो. तेव्हा जे आपापले लोक जे कामं करत असतात ते त्याच्याकरता नसून स्वतः करताच करत असतात. याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे का. म्हणून काय केलं की विषवैष्णवादी देवा पूज्यंते पाप नष्ट आहे तन्निष्पाप देवार्थम तत्स्वार्थम प्रयोजते. विषवैष्णादी देवा पूज्यंते पाप नष्ट नाही. आपण देवाधिकाची पूजा करत असतो. देवाकरता करत असतो का आपल्याकरता करत असतो? देवाला काय जरूरत आहे? आपलं पाप काय झालं पाहिजे. न तर निष्पाप देवार्थम न तत्प्रयोजते. देवाच्या ठिकाणी कुठं पाप आहे का? देवाचं पाप नष्ट करण्याकरता आपण पूजा करतो का आपलं पाप? म्हणून का आत्मनस्तु काम आहे सर्वं प्रियं भवते. बरं एखादा रुगादय अजियंते दुर्भारण्यात वाप्तये आणि तत्प्रसक्तं वेदेषु न मनुष्येषु प्रसज्जते. मृगादय यजयंते ब्राह्मण मंडळी म्हणा किंवा त्याचा अधिकार आहे म्हणा ते ऋग्वेद नाही का वगैरे अथर्ववेद वगैरे याचं अध्ययन करत असते. म्हणून कशा करता आपल्यावरती दुर्ब्राह्मण्यत्व एवढं आहे. मुंज झाल्यानंतर ब्राह्मणाच्या मुलाने वेदाचं अध्ययन काय केलं पाहिजे. आणि जर करत नसेल तर दुर्ब्राह्मणत्व येत असते. दोषित येत असतं. न तत्प्रसज्जते आणि वेदेश मनुष्येषु प्रसज्जते. म्हणून ते दुर्ब्राह्मणत्व काय वेदाला येत असते का? मग कोणाला येते? आपण जर त्याची अध्ययन केलं नाही तर दुर्ब्राह्मणत्व नावाचा काय होतो दोष येत असतो नाही का. एकदा तुमच्या हाजीवरती नाव आलं म्हणजे रोज पाठाला गेलंच पाहिजे. नाही गेलं तर काय तो दोष येतो. मग काय वारकरी शिक्षण संस्थेवर दोष येतो का? सत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणखी त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. झालेला विचार कधी करू.